नमस्कार. जेवण बनवायला काहीच सुचत नसेल किंवा नेहमीच्या त्याच त्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी घट्ट दही घेणार आहोत. दही हे जास्त आंबट नसावं. घट्ट दह्याचा वापर करा. जर दह्यामध्ये जास्त पाण्याचं प्रमाण असेल तर कॉटनच्या कपड्यामध्ये 10-15 मिनटं बांधून ठेवायचं आणि त्याच्यानंतर दही अशा पद्धतीने फेटून घ्यायचं. इथे आता दही फेटून झालेलं आहे. दही फेटून झाल्यानंतर इथे आपण आता एका कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, मोहरी छान तडतडल्यानंतर इथे अर्धा चमचा आपण जिऱ्याचा वापर करणार आहोत. मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचं म्हणजे छान खमंगपणा येतो. इथे आपण एक बारीक चिरलेल्या कांद्याचा वापर करणार आहोत. 7 ते 8 लसूण पाकळ्या इथे आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत. हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. इथे आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. कांदा, लसूण, मिरची परतून घ्यायचं आहे. कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा, मिरची, लसूण परतून झालेला आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत. इथे मी मिक्स करून घेतलेले मसाल्यांचा वापर करणार आहे. अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला. गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. तर इथे आपण मिक्स मसाल्यांचा वापर केलेला आहे. तर इथे आपण आता पावडर मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे आता मसाले परतून घ्यायचे आहे. इथे आता मसाले परतून झाल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. मिठाचा वापर केल्यानंतर इथे आपण आता मसाला एकदा ढवळून घेणार आहोत. मसाला ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता दह्याचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे आपण आता फोडणीमध्ये दही मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. फक्त दह्याचा वापर करून मसाल्यामध्ये दही आता व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. तर हे दही जास्त आंबट नसावं लक्षात ठेवा, म्हणजे भाजी छान तयार होते. तर इथे आपण आता दही मिक्स करून घेणार आहोत आणि या भाजीला बिलकुल उकळ येऊ द्यायची नाही आहे. दही मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे आणि आवडत असल्यास इथे तुम्ही कसुरी मेथीचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथीचा वापर करणार आहोत. कसुरी मेथी आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर भाजी एकदा ढवळून घेणार आहोत. तर ही भाजी करताना लक्षात ठेवा, ह्या भाजीला बिलकुल उकळ येऊ द्यायची नाही आहे. साधारण दही गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तर लक्षात ठेवा, हे दही फारसं आंबट नसावं किंवा पातळसुद्धा नसावं. घट्ट दह्याची ही भाजी खरोखर अतिशय चविष्ट भाजी तयार होते. अगदीच नेहमीच्या त्याच त्या भाज्यांचा कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही दह्याची भाजी बनवून बघा. किंवा अचानक कोण पाहुणे आले आणि भाजी बनवायला काहीच सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही भाजी तयार होते. तर इथे आपली ही दह्याची भाजी तयार करून झालेली आहे. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.